नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठलो नाही, उठवलं गेले. अरुणाचा फोन आला तर उसातलं 2 नंबरचा आणि 3 नंबरचा कॉक चालू करायचा होता. हेलिकॉप्टर घेऊन आलोय. एवढा चिटका तो झाला आहे, असली थंडी वाजायला लागल्या. दाखवू काय मज्जा. पाणीच पाणी आहे नुसतं. जिथं टच झालं तिथं भिजलं पण समजायचं. कुठं पण एक काठकी जरी टच झाली भिजलंच. भिजलो पाक. त्यानं 2 सांगितलेला, मी सगळ्या दिवसाला पाणी सोडणार नाही तर पुन्हा आणि लावून देऊन वरचा आणि चालू कर म्हणून सांगितलं. मित्रांनो, आंघोळ पाणी आवरून सगळं पाक आणि खट टाकायसाठी तयार झालोय. अर्जुन दादा पाण्याचा बाटला भरून गेलाय. बाकी गँग सगळे आल्या. काका पण ट्रॅक्टर घेऊन गेलात पुढं. आता आम्ही चाललो 2 जण चार्जिंगवरची स्कूटी घेऊन. खत चालू करायच्या आधी मी पुन्हा घराकडे आलो, कारण काकांनी ही पाठी विसरून गेली. आणि माणसात जर जास्त आहेत असं काकांचं म्हणणं आहे. जाऊन बघतो, रेग्युलरच वाटायला लागले. संतू, अर्जुन दादा, काका, मी, अमोल काका. बाकी मग अमरत दादा, बंडू मामा अजून कोण काय आलेले नाहीत. अजून नंतर कळणार मला. काकांनी येता येता ट्रॅक्टर पण घेऊन सांगितला. खाली डायरेक्ट पोल्ट्रीवर जाणार आहे. चार्जिंगवरची स्कूटी पोल्ट्रीवरती लावणार आणि छोट्या बाय ट्रॅक्टर लावली तिथं पोल्ट्रीवरती. ते ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे. एसएसचा खोडा काढला आहे. कसं दिसायला बघा, खाली हातरल्यासारखं. गाडी लावली बघा फर्ग्युसन पशी. बाकी आता जी शीट वल्ली झाली असणार आहे. वल्लीच आहे. शीटवर बसतच नाही आता. चालली बघा गाडी. लावली बघा दोन्ही ट्रॅक्टर भरायला. एक ट्रॅक्टर तर भरल्यात. बाकी बंडू मामा एक ॲड झालाय आणि संतुडी. मित्रांनो, आज काम कमी आणि मालक पण जास्त आहे. आज काम काय करत नसते मी. व्हिडिओ केले गॉगल काढून घेतला घेऊ माझ्याकडं. वर बघू येऊ गॉगल काढून तुम्ही काम करलाय. बंडोना नमस्ते. मग इकडे बघत बघत असं वर बघत खाली, तसं खाली बघून चालत नाही. हा बरा बरा बरा. खाली बघ ना, वर बघत बघत बरा. चालल्या बघा गाड्या. आज रॅली निघणार आहे 2 ट्रॅक्टरांची. महाराष्ट्र ट्रॅक्टर. अरे बंडू मा तिथंच राहिलं. कसली रेल्वे हो. पाऊस पडून उघडलाय. वातावरण पण उन्हात झालंय. 4 वार सुटले पण ऊन लागायला लागले. आमची रॅली सुट्टी देत नाही. बंडू मामा लाजून येऊन झालंय. बंडू मामाला ते कपडे फाटल्या. ती माझं बघा पॅन्ट फाटलं तरी पण मी व्हिडिओ करायला लावले. खट टाकायला असलेच कपडे देतात घरात. चांगले कपडे बाजू करून देते म्हणून. शिवाय बघा मोठा माणूस नवीन कपडे घालून आलाय. ताकद मोठी आहे. 100 ताकद बघा. गॉगल घालून ट्रॅक्टर चालवा लागलाय. इकडे बघा कसं नियोजन आहे. टॉपचा बंडा. ह्याला म्हणतात ड्रायव्हर. 100 ड्रायव्हर. 100 इकडे बघ कसा हिरोने एंट्री मारला बघा 100. मित्रांनो, वर लावून गाड्या रस्त्यावर सांडत होता म्हणताना खाली उतरवली. पण आता वर चढते की नाही काय गॅरंटी कमी आहे. काका यायच्या आधी हे गाडा मोकळा केला पाहिजे, नाही तर कलम 555 होते आमचं. सगळ्यात महत्वाचा टास्क आहे ट्रॅक्टर वर काढण्यात. 2-3 जण रस्त्याने येणार जाणार म्हणून ते निघत नाही. आता माझं दोघा तिघाचं म्हणणं असं होतं की ट्रॅक्टर निघत नाही. आता ट्रॅक्टर खरोखर निघणार.
तरी बी शंभरचा प्रयत्न चालू आहेत. निघलो बा. शंभरनं विषय लोड केलेला आहे. याला म्हणतात ड्रायव्हर. ऑक्स तर गेलं, पण हे छटकुलं काय करते काय सांगता येत नाही. ह्याच्यात तेवढी ताकद नाही. आणि दुसरा विषय म्हणजे टायर पण एवढं जोरात फिरत नाही, मोसम पण लावत नाही. आणि टायरात पाणी आहे का नाही काय छोट्या बैलाच माहीत. बाकी करतो, धाडस करतो, उतरवतो खाली. बघू नाही निघलं तर ओढून काढायचं काही विषय नाही. हे पण उतरवलं बघा खाली, पण हे निघेल असं मला काय वाटत नाही. पर बाकी बघायचं 4x4 ट्रॅक्टर आहे, निघेल. आता याला वर चढवायला एक आयडिया केली पाहिजे. ट्रॅक्टर तर 4x4 आहे आणि मग ट्राय करायची येते का वर. हाय असं तर काय नाही येणार, टायर नुसती स्लिप करतात. येतंय उभारून पुढे उभा राहा. निघलो. छोट्या बे ट्रॅक्टरची पिन बघा. लय बारीक आहे. तसं एक डबा भरला बघा. आणि कसा विषय झाला सांगा, JCB चालू होतं, आकाशबाईला सांगून JCBने भरून घेतला एक डबा. आता तिकडे गेले ह्यो डबा लवपर्यंत, आता ह्यो पण डबा भरून देते. म्हणजे काम सगळे शेलक्यात आवरते. सिंगल टायरच फिरायला त्याचं. आता मागल्या बकेटने टाकते, बकेटला लय ताकद आहे. मागचं बकेट कसं हलवते बघा ताकदीनं. दगडाला असं उचलून फेकते बकेट मागचं. मागच्या हायड्रोलिक पॉवर लय ताकद होऊन असते. त्या ब्रेकरनं काहीच होत नाही याचं. अरे किती मोठा दगड आहे रे त्यो. लय मोठा दगड आहे. JCB पुढून उचलाले, याला म्हणे ताकद मागल्या लोडरची. त्याला जाईना ती रस्त्यावर गेले राव. रस्ता बंद. आता मी दूध आणायला कसं जाणार इकडे. मी दूध आणायला कसं जाणार. बकेटनं मागं सरकून आता पुन्हा आणि त्या लोड ह्यानं लागलाय पुढच्या लोडरनं. भरून तर सगळे पुढे गेली आणि मी चाललो तर चालत तसंच चालत कोण आलंय बघा. एवढची 2 गाडं पण टोटल 4 गाडं झाली. आता ते खाली राहिलेलं भरायला लागलं. इथं जरा आणि तिथं जरा पडले. मित्रांनो सगळी चालल्यात बघा जिकडं तिकडं. संत्या ट्रॅक्टर लावायला सांगितलं इथं गुलमोहर झाडाखाली. संत्या म्हणते तिकडनं फिरून येणार का तरी टेम्पो लागलाय म्हणून. इथनं त्या झाडा जायचं बघा, तिथं झाड आहे पुढं. आणि संत्या ट्रॅक्टर चालवायला मिळते म्हणताना पार त्या खताच्या तिथनं पुढनं खता डिगापासून फिरून तसं माघार येणार म्हणून. ह्यो असला संत्या लावलं बघा ट्रॅक्टर. ह्यो होय झाड. बाकी त्यांनी पण ट्रॅक्टर घेऊन आल्यात. ट्रॅक्टर लावली बघा जिकडं तिकडं. आज चालू आहे जेवायला. ते मटेरियल सगळं पास झाकून ठेवलं तिथल्या ढिगापासून पाट्या पुरी आता आम्ही तिकडून चालू जेवायला संध्याच्या गाडीवर.
आलं बघा जेवण. संतू आता येत नाही, आम्ही चाललोय. केलं तोपर्यंत आलं. थांब, सुट्टा निकाल. भिजते आता. सगळीजण गेली पळून. कालच्या आजाची ट्रॉली खालची जागा आज मी घेतल्या. पाऊस लय जोरात द्यायला लागला. तुम्हाला दाखवतो मग. गेला बाबा पाऊस. दैवार करून गेला. पाक वल्ल होते शेवटी. ही गँग सगळी पाक पळत पळत गेली ती आणि परत आल्या. आलं बघा खत टाकून म्हणजे दिवसात सुट्टी. सगळ्यांनी केला सुट्टी. आता ट्रॅक्टर पोल्ट्री कशी लावणार आहे घेऊन. अर्जुन दादा हेलिकॉप्टर घेऊन आलता. संतुड्या आल्या. काल मटेरियल काय काय आणले बघा. बला आणले, हे लॉक काय म्हणते त्याला, खटका आणले, बला आणले, वायरी आणल्यात, त्या मुठला घालायला वरचं कवर आणले, साईड निप्पल आणल्यात, कॅरेज आणले, मडगाड आणले आणि वॉर्निंग दाखवू ती काय आहे, वॉर्निंगची पट्टी आणले. माझं असं म्हणणं आहे त्याला की पावसाळा संपल्यावरती मटेरियल घाल, ते मडगाड तेवढं घालू दे आणि कॅरेज एक त्याची हाऊस म्हणून घालू दे. पण पावसाळ्याच्या आधी सगळं पाक बाद आहे. सगळं उन्हाळ्यात ठेवला की उन्हाळ्यात लय चांगलं राहणार आहे ते. मित्रांनो ही बघा संतूची गाई. ही जरा आजारी आहे. तब्येत बिघडली हिची. तर मित्रांनो संतू सोबत गावाकडे जायचं होतं आणि त्यासाठी आलतो. तर बघा समाधान आणखी बडी धुरव. अरे तू डायलॉग काहीतरी म्हणणार होतास की. ते म्हटलं व्हिडिओ कर म्हणता, काम करताना लाजायचं नसते म्हणतो आणि व्हिडिओ करायला आल्यावर. संतू त्यांच्या दारात फुलाचं झाड बघा कसला आहे. कसली भारी फुलं आहेत बघा ही काय. ह्या फुलाचं नाव काय मला माहित नाही. ह्याला माहित आहे पण मी तुम्हाला विचारत नाही. तुम्ही सांगा, त्याला विचारत नाही. आणि ही बघा किती झाडं करून ठेवले ना. बाकी इकडं पण आहेत आणि ही बारकी बारकी आहेत तिथं फुलं. संतू फुलांचा शौकीन आहे. चाललोय बघा गावाकडं. फोन विसरला माझा आता आणि संतान गोळ केला. संताचा फोन विचारला. आता आणि चाललो घराकडे रिटर्न. बाकी व्ह्यू बघा. आलतो बघा गावात. संपूर्ण गणपतीला तळायला. तोपर्यंत आपल्या परगुबाई मंदिरात आलोय गावातल्या. झाली बघा गायब सगळी निगेटिव्ह एनर्जी. मित्रांनो मटेरियल सगळं घेतलं बघा. संतून 10-20 पोतं घेतलाय आणि दळप पण घेतलाय. संतून किचन बघा कसलं घेतलंय गोंडा. बागेत चाललोय घराकडे. हे मटेरियल सगळं पण ठेवणार आणि मग जाणार घराकडे. मित्रांनो आलो बघा घरापाशी. आता जेवण करणार, व्लॉग एडिटिंग करणार आणि झोपून टाकणार. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.